शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं? खूप वेगवान निर्णय? धाडसी अंदाज? आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी या सगळ्या कल्पनांनाच आव्हान देईल. चला तर मग संयमी गुंतवणुकीच्या या प्रवासाला सुरुवात करूया. गुंतवणुकीचे बादशाह वॉरन बफे यांचंच हे वाक्य आहे. आणि हे वाक्यच ना आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. संयम म्हणजेच पेशन्स. पण हे फक्त बोलायला सोपं आहे की यात खरंच काही तथ्य आहे? आता ही गोष्ट ऐकायला जितकी अविश्वसनीय वाटते ना, तितकीच ती खरी आहे. आणि हीच कथा आपल्याला गुंतवणुकीच्या एका फार महत्त्वाच्या तत्वाची ओळख करून देणार आहे. चला भेटूया रोनाल्ड रीड यांना. एक अगदी सामान्य माणूस, ज्याने एकदम साधं जीवन जगणं, पण त्याच्यामागे एक खूप मोठं, एक असामान्य रहस्य लपलेलं होतं. रोनाल्ड यांनी आपल्या आयुष्यातली तब्बल 25 वर्ष एका गॅस स्टेशनवर मेकॅनिक आणि अटेंडंट म्हणून काम केलं. म्हणजे बघा, एक अगदी सामान्य नोकरी. आणि रिटायरमेंटनंतरही ते काही शांत बसले नाही. त्यांनी एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये पुढची 17 वर्ष पार्ट टाईम सफाई कर्मचारी म्हणून काम केलं. त्यांचं आयुष्य खरंच खूप साधं होतं. त्यांची काटकसर तर इतकी प्रसिद्ध होती की ते अनेकदा एकच फाटलेलं जॅकेट वापरायचे, जे सेफ्टी पिननी जोडलेलं असायचं. त्यांना बघून तो कोणालाही वाटलं नसतं की हा माणूस करोडपती असू शकतो. आणि मग 2014 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं. या साध्या काटकसरी माणसाने तब्बल $80 लाख म्हणजे आजच्या हिशोबाने 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जमवली होती. मग प्रश्न येतो की त्यांनी हे केलं तरी कसं? यात काय रॉकेट सायन्स होतं का? अजिबात नाही. त्यांची पद्धत इतकी सोपी, शिस्तबद्ध आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयमी होती की ऐकून आश्चर्य वाटेल. त्यांनी काय केलं? फक्त चांगल्या डिव्हिडंड देणाऱ्या ब्लू चिप कंपन्या निवडल्या आणि त्यातील गुंतवणूक अनेक दशकं तशीच ठेवली. बस. रोनाल्ड रीड यांच्या या कथेवरून आपण त्या एका तत्वाकडे वळूया ज्यामुळे त्यांचं हे यश शक्य झालं. आणि ते तत्व म्हणजे संयम. मानसशास्त्रानुसार संयम म्हणजे काय? तर अल्पकालीन मोहाला बळी न पडता दीर्घकालीन मोठ्या बक्षिसाची निवड करण्याची क्षमता. हे फक्त थांबणं नाहीये, तर हा एक सक्रिय आणि शिस्तबद्ध निर्णय आहे. यालाच गुंतवणुकीच्या भाषेत कॉफी कॅन पोर्टफोलिओ असं म्हणतात. कल्पना खूप जुनी आहे. जुन्या काळात अमेरिकेत लोक आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे हे कॉफीच्या डब्यात ठेवून विसरून जायचे. ही गुंतवणूक पद्धत अगदी तशीच आहे. चांगले शेअर्स घ्या आणि त्यांना वाढायला भरपूर वेळ द्या. वारंवार खरेदी विक्री करण्याचा मोह टाळा. आणि ह्या संयमाच्या मागे जी खरी जादू काम करते ना, ती आहे चक्रवाढ व्याजाची, कंपाऊंडिंग. म्हणजे काय? तर इथे तुमचे पैसे फक्त मूळ रकमेवरच नफा कमावत नाहीत, तर मिळालेल्या नफ्यावरही पुन्हा नफा कमावतात. पैशांचा एक छोटासा गोळा जसा जसा वेळ जातो तसा तसा तो अक्षरशः मोठा होत जातो. ठीक आहे, तर आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. जर संयम संपत्ती निर्माण करतो, तर अधीरतेमुळे काय होतं? अधीरतेची आपल्याला किती मोठी किंमत मोजावी लागते ते आता पाहूया. ही आकडेवारी बघा, अक्षरशः डोळे उघडणारी आहे. मागच्या 20 वर्षांचा विचार करूया. ज्या गुंतवणूकदारांनी संयम ठेवला त्यांना S&P 500 मध्ये सरासरी 10.4% वार्षिक परतावा मिळाला. पण ज्यांनी घाबरून बाजारातून बाहेर पडायची घाई केली आणि फक्त 10 सर्वोत्तम दिवस जरी गमावले असतील ना, तर त्यांचा परतावा थेट 6.1% आला. म्हणजे परताव्यात तब्बल 41% घट. आणि गंमत अशी की बाजारातले हे सर्वोत्तम दिवस अनेकदा सर्वात वाईट दिवसांच्या अगदी लगेचच नंतर येतात. बरं, असं होतं का? कारण आपण काही मानसिक सापळ्यांमध्ये अडकतो. पहिला आहे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे अरे रे, संधी उगते की काय, या भीतीने आपण महागड्या किमतीत खरेदी करतो. दुसरा आहे पॅनिक सेलिंग. बाजार पडायला लागला की घाबरून विकणे आणि आपला तोटा पक्का करणे. आणि तिसरा आहे कळपाची मानसिकता किंवा हर्ड मेंटॅलिटी. म्हणजे जास्त विचार न करता सगळे जे करतायत तेच आपणही करायचं. चला, संयमाची ताकद दाखवणारी आणखी एक खरीखुरी गोष्ट पाहूया. आणि ही गोष्ट आहे आपल्या भारतातल्या एका प्रसिद्ध गुंतवणूकदाराची, विजय केडिया यांची. विजय केडिया यांचा प्रवास बघा. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी गुंतवणूक सुरू केली आणि सुरुवातीला त्यांना मोठं नुकसान झालं. मग ते मुंबईत आले, काटकसरीने राहिले आणि फक्त बाजाराचा अभ्यास करत राहिले. 2004-05 मध्ये त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं. त्यांनी अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली ज्यांना कोणी विचारायलाही तयार नव्हतं. आणि मग पुढची जवळपास 10 वर्ष त्यांनी फक्त संयम ठेवला.
वाट पाहिली. याचा परिणाम काय झाला? त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य 100 पटीने वाढलं आणि आज त्यांचा पोर्टफोलिओ 1000 कोटींच्या घरात आहे. तर मग या सगळ्या कथांमधून आणि तत्वांमधून आपण काय शिकू शकतो? महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण आपल्या गुंतवणुकीत संयम कसा आणायचा? चला काही व्यावहारिक मार्गांवर एक नजर टाकूया. पहिली पायरी, आपली गुंतवणूक स्वयंचलित करा. SIP सारखे पर्याय वापरा, जेणेकरून दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपोआप गुंतवली जाईल आणि भावनेला कुठेही वाव राहणार नाही. दुसरं, तुमची आर्थिक ध्येय काय आहेत ती लिहून काढा. बाजारात जेव्हा भीतीचं वातावरण असेल तेव्हा ही ध्येय तुम्हाला शांत राहण्यास मदत करतील. तिसरं, बाजाराचा अचूक अंदाज लावण्याचा प्रयत्न सोडून द्या. आणि चौथं, जेव्हा बाजारात गोंधळ असतो तेव्हा बातम्या आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दीर्घकालीन संपत्ती ही टायमिंग द मार्केटवर नाही तर टाइम इन द मार्केटवर अवलंबून असते. म्हणजे बाजारात कधी शिरलात यापेक्षा बाजारात किती वेळ टिकून राहिलात हे जास्त महत्त्वाचं आहे. संयम केवळ संपत्तीच निर्माण करतो असं नाही, तर तो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अधिक यशस्वी आणि समाधानी बनवू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?